होऊ शकतं. तू जर का लग्नाला तयार झालीस ना तर हे खरं होऊ शकतं. आणि एकदा का तू लग्नाला तयार झालीस ना मग तुझी आई सुद्धा काही करू शकत नाही. पौलमी, बाळा नीट विचार कर. हा, आजी आज म्हातारी झालीये. अगं तिच्या खांद्यावर किती ओझं देणार आहेस तू. आणि आईचीही तब्येत बरी नसते. आता त्या दोघींचं रक्षण तुझ्या हातात आहे. म्हणून सांगते, व्यंकट सावकारांशी लग्न कर. अगं सोन्याने मढवतील तुला. हो पौलमी, मला सांग, आता ह्या वयात तुझ्या आजीला आणि आईला घराबाहेर काढून तू उघड्यावर आणणार आहेस का? बाई, रस्त्यावर. तेव्हा नीट विचार कर आणि माझ्याशी लग्न कर. नाही, मी तुमच्याशी लग्न करणार नाही. हार का घातला मला? अगं थांब, अजून बांगड्या सुद्धा घालायच्या आहेत. नाही, मला नकोय तुमच्या बांगड्या. अगं पण मला घालायच्यात ना तुला बांगड्या. दे आता तो हात दे. सोडा मला. पौलमी, पाहू. वा वा वा, काय सुंदर दिसतोय हार तुझ्यावर. आ? काय सावकार, हारच सुंदर आहे हो हार. एकदा का ही पौलमी लग्नाला तयार झाली की एवढे दागिने आम्ही या व्यंकटकडून वसूल करून घेऊ. अगदी बरोबर. अगं ही तर सुरुवात आहे. अख्खीच्या अख्खी सोन्याने मडवीन मी तुला. अगदी राणी सारखी ठेवेन. तुझी आई आणि आजी अगदी ऐशोआरामात राहतील. नीट विचार कर, माझ्याशी लग्न कर, म्हणजे सगळी सुख तुझ्या पायाशी येतील. फक्त माझ्याशी लग्न कर. नीट विचार कर आणि माझ्याशी लग्न कर. पौलमी, अगं लग्न कर ग माझ्यासोबत. हो म्हण लग्नाला. छाई. नाही, मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. लाज वाटते तुम्हाला? तुमचं वय काय, माझं वय काय? तुमच्या मुलीच्या वयाची आहे मी. अगं पण मुलगी तर नाहीस ना, म्हणून मला तुझ्याशी लग्न करायचंय. अगं आणि वयाचं काय घेऊन बसलीस? पैसा महत्वाचा. पौलमी, बाळा, अगं उद्या जर तुझ्या आईने एखादं स्थळ बघितलं तुझ्यासाठी आणि जर तो मुलगा छंदी फंदी निघाला, व्यसनी निघाला, तर आयुष्यभर रडत बसशील ग. काय आहे, हे स्थळ आपल्या ओळखीचं आहे.
हो, शिवाय निर्व्यसनी आहे मुलगा, छंदी फंदी तर अजिबात नाही. म्हणून म्हणते सावकारांशी लग्न कर, अगं सुखात ठेवतील तुला. हो. पौलमी, तुझ्या आईने जर चुकीचं स्थळ आणलं तर? नाही, माझी आई अशी करूच शकणार नाही. माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. आणि स्वामी आजोबाही आमच्या सोबत आहेत. ते आमच्या सोबत असं वाईट घडूच देणार नाही. पौलमी, तुला अजूनही वाटतंय की हे जग फार सुरक्षित आहे म्हणून? तुझ्या बापाचा खून केला कुणीतरी, तसाच तुझ्या आईचा सुद्धा कुणीतरी खून केला तर? राधा, गेली होतीस का सगळ्या नातेवाईकांकडे? हो. मग दिले का कोणी उसने पैसे? नाही हो, कोणीच नाही दिले. यांनी आजवर सगळ्यांसाठी खूप केलं, पण आज हे गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला आधार द्यायला कोणीच तयार नाही. वाटलंच मला. अगं सगळी नाती खोटी, नुसतं नाटक असतं. अगं संकटात कोणी सोबत उभं राहत नाही. अगं राधा, आता काय झालं? सासूबाई, सगळे म्हणाले एवढीच पैशांची गरज असेल तर आजवर ज्या देवीवर श्रद्धा ठेवलीस तिचा सोन्याचा मुखवटा विकून टाक. असं कसं म्हणू शकतात? देवीचा मुखवटा विकायचा? राधा, पिढ्यान पिढ्या हा मुखवटा आपल्या घरामध्ये आहे. आजवर अनेकदा आपल्या घरावर संकट आली, अनेकदा चोरीचाही प्रयत्न झाला, पण आपल्या पूर्वजांनी जीवाची बाजी लावून हा मुखवटा जपला. आपल्यालाही तेच करायचंय. देव ना करो पुढे मागे कुठलीही परिस्थिती आली तरी या मुखवट्याला हात लावायचा नाही. हा मुखवटा म्हणजे साक्षात देवी आहे, आपली आई आहे, आणि आईला कुठल्याही कारणाने घराबाहेर काढायचं नसतं. राधे, मला वचन दे, काहीही झालं तरी हा मुखवटा तू जपशील. नाही, मी तुम्हाला वचन दिलंय. मी तुम्हाला पुन्हा वचन देते, असं काही होणार नाही. मी देवी आईचा मुखवटा जपेन. आई, आई आता तूच मार्ग दाखव. मी काय करू? माझी जमीन, माझं घर, माझी लेक, हे सगळं मी कसं वाचवू? राधा, अगं रघुनाथच्या जीवाला जोखीम आहे, थांबव त्याला. अहो सासूबाई, तुम्ही नका एवढी काळजी करू, काही होणार नाही. राधे, आता आक्रोश करून काय होणार आहे? सगळं तुझ्यामुळेच झालंय. त्याच वेळेला ठाम पाऊल उचललं असतंस तर आज आपल्या घरावर ही वेळ आली नसती. आता तू केलेल्या चुकांना देवी तरी काय करणार? चल, लाग आता तयारीला. आता हे घर सोडायचंय आपल्याला, नाहीतरी दुसरा पर्याय काय राहिलाय म्हणा. म्हणून म्हणतोय, आयुष्य जर का सुरक्षित जगायचं असेल तर माझ्यासारखा चांगला जोडीदार महत्वाचा आणि पैसाही महत्वाचा. पौलमी,
अशी कशी सोडणार तुला? हा? एकदा का सावकाराचं आणि पौलमीचं लग्न झालं की मग आमचं भलंच भलं होणार. आता काही करायचं नाही. जे काय करायचं ते व्यंकट सावकार आणि पौलमी. पौलमी, अगं प्रेमानं सांगून का ऐकत नाहीस तू? कागद सोडा, कागद सोडा, सोडा मला. ताकद लावतेस? लाव. पौलमी, एक गोष्ट नीट लक्षात ठेव. आता इथं तू आणि मी सोडून दुसरं कुणीही नाही. कपिला माईनं बाहेर दाराला कडी घालून घेतलीये. आता जर का मी तुझ्या सोबत जबरदस्ती केली ना, तर उद्या तुला माझ्याशी लग्न करण्या वाचून दुसरा कुठलाच पर्याय उरणार नाही. प्रेमानं सांगतोय तर ऐक ना. मला उगाच जबरदस्ती करायला लावू नको. माझ्याशी लग्न करायला तयार हो. काका, काका माझ्या बरोबर जबरदस्ती करू नका. काका मला तुमची भीती वाटते. काका, काका मी तुमच्या पाया पडते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. घे घे, आणखी मोठ्याने नाव घे त्याचं. स्वामी आजोबा, वाचवा मला. पण काही झालं ना तरी तुझा तो स्वामी आज तुला काही वाचवायला येऊ शकत नाही. स्वामी आजोबा वाचवा. राधा ही इथे अचानक कशी आली? तिला कोणी सांगितलं? आई, राधे, राधे, तू आणि इथे? व्यंकट, माझ्या लेकीच्या अंगावर हात टाकलास तू? अजून हात टाकला नव्हता, पण आता टाकतो की नाही बघ. आणि तेही तुझ्या समोर. असं